राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000चा शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार ह्याची सर्वांना आस लागलेली आहे। तर बघू शकता 8वा हप्ता हा 4000 की 2000 सविस्तर माहिती तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओमध्ये। सविस्तर माहिती तुम्हाला भेटणारच आहे। तर बघू शकता तुमच्या अकाउंट मध्ये जर का आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे पैसे नसेल आले तर कशा माध्यमातून येणार आहे, डीबीटी मार्फत येणार आहे का बँक अकाउंट मध्ये येणार आहे, डायरेक्टली कॅश मध्ये तुम्हाला भेटणार आहे, कशा प्रकारे भेटणार आहे बघू शकता। सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे की आगामी जे काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे काही 4000 रुपये जमा झालेले आहेत तर त्याप्रमाणे पूर्ण पैसे किती भेटणार आहे पूर्ण डिटेल मध्ये आहे तर बघू शकता। परंतु या बाबतीत जे काही बातम्यामध्ये किती सत्य आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे येणार हा का रखडला म्हणजे बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा खरं तर जे काही नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार होता तो 2025 मध्येच येणार होता, तर अजून पण तुम्हाला भेटला नाहीये। नवीन वर्ष चालू पण झालंय पण तुमच्या बँक अकाउंट मध्ये नाही आलं। त्या कारणामुळे काय कारण आहे तर बघू शकता नियोजनामुळे जे काही थकीत राहिला आहे तो पूर्ण निधी तुम्हाला कधी भेटणार आहे, काय त्याची तारीख काय आहे। निधीची मागणी राज्य सरकारने या हप्त्यासाठी सुमारे 1850 ते 1900 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे। तर आचारसंहितेचा अडथळा जो काही आलेला आहे, अनेक शेतकऱ्यांना वाटते की निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे पैसे रखडतील, परंतु ही एक नियमित कल्पना आहे जी काही कल्याणकारी योजना असल्याचे जे काही सांगण्यात येत आहे। तर आचारसंहितेचा यावर कोणताही परिणाम होणार नाही। आचारसंहिता म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ही कधी होणार, बँक अकाउंट मध्ये जे काही खात्यात पैसे जमा कधी होणार आहे, तारीख काय आहे। ताज्या अपडेट नुसार राज्य सरकार लवकरच हा निधी वितरित करण्याच्या तयारीत आहेत। तर तयारी किती लवकर येणार आहे तर नमो शेतकरी हप्ता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जानेवारीच्या शेवटच्या जे काही आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या महिन्याच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जे काही जमा होण्याची दाट शक्यता आहे। 4000 रुपये एकत्रित मिळणार का, सध्या तरी दोन्ही जे काही योजना मिळून 4000 रुपये एकत्र मिळवल्यास जे काही 8000 रुपये होतच आहे। तर बघू शकता 4 आणि 4 8 जे काही बघू शकता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता साधारणपणे 20 फेब्रुवारी नंतर मिळण्याचे संकेत आहेत। जे काही 20 नोव्हेंबर आहे ते तर होऊनच गेलेले आहे। तर शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे। हप्ता मिळण्यापूर्वी तुमच्या अर्जात काही त्रुटी आहे का, जो काही तुम्ही अर्ज लिहून दिलाय त्याच्यामध्ये काही चुकी काही असेल तर ती दुरुस्त करून घ्यावी लागेल। जर का दुरुस्त केली नाही तर तुम्हाला केवायसी वगैरे करावं लागेल। तर फर्स्ट स्टेप काय आहे तर केवायसी पूर्ण करा। जर तुमचे केवायसी अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो। आधार सीडिंग म्हणजे तुमचे बँक अकाउंट मध्ये जे काही आधार कार्डशी लिंक असलेले आहे हे अनिवार्य आहे, हे असं करून घ्या। अधिकृत माहितीनुसार विश्वास ठेवा। सोशल मीडियावरील अफवा बळी न पडता महाबळी जे काही आहे ते काय किंवा ते अधिकृत शासन किंवा जीआर वाटप जे काय होत आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करा। जे काही निवडणुकीचे राजकारण आणि हप्ता जो काही निवडणुकीच्या काळात अनेकदा घोषणांचा पाऊस पडतो, म्हणजे आम्ही हे करणार आम्ही ते करणार, म्हणजे ह्याच्यामध्ये काय पण होऊ शकतं। तुम्हाला म्हणजे काय पण बोलण्यात येणार आहे। तर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पैसे वितरित होत नाही। राज्य सरकार सध्या थकीत हप्ता देण्यावर ठाम आहे। जे काही थकीत झालेला आहे तो हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळणार, सरकार याची जाण ठेवत आहे। तर बघू शकता ज्यामुळे रब्बी जे काही हंगामातील शेती जे काही तुम्हाला कामासाठी शेतकऱ्यांना मोठा अधिक आधार मिळणार आहे। तर कामासाठी तुम्हाला सर्वात लवकर पैसे मिळणार आहे। तर ही सर्वात मोठी अपडेट आहे। थोडक्यात सांगायचे तर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जे काय 8वा हप्ता होता लवकर तुमच्या बँक अकाउंट मध्ये येईल। पीएम किसानचे पैसे येण्यास अजून काही काळ वाट पाहावी लागेल। जी काय अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने मिळणारी ही मदत शेतकऱ्यांनी नक्कीच दिलासादायक ठरेल। जी काय होणार आहे लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे येणार आहेत।
तर अशा प्रकारे आहे. तर बघू शकता अजून एक अपडेट आहे आपल्या समोरच आहे. तर बघू शकता तर पीएम किसान हे काय हप्ता जो काय तारीख आहे फिक्स नमो योजना जी काय 8वा हप्ता आहे या दिवशी मिळणारच आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2026 जे काय बघू शकता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आणि सर्व काही घडामोडी नमो शेतकरी योजनेमध्ये इन्स्टॉलमेंट मध्ये होत आहे. तर नमो शेतकरी योजनेचा काय अपडेट आहे आपल्या समोरच आहे. नमो शेतकरी योजना जे काय 8वा हप्ता आहे वितरित करण्याबाबत सध्या शासकीय जे काय पातळीवर रोजगार जे काय हालचाली सुरू आहेत. म्हणजे प्राथमिक अर्जानुसार जो काय अर्ज आहे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जो काही किंवा फेब्रुवारीच्या हा काय म्हणजे नवीनच हप्ता आहे ज्यामध्ये सध्या विविध जिल्ह्यांमध्ये महापालिकांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे. तर चालूच होती. तर बघू शकता निधी वितरणामध्ये काही तांत्रिक कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो ह्याचं त्यांना म्हणजे निरंतर ठेवण्यासाठी जे काय असल्याचे सांगण्यात आले होते. जे काय आयोगाच्या परवानगीने जे काही बघू शकता लवकरात लवकर जमा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत शासन जे काही निर्णय होणार आहेत तर प्रतीक्षा करावी. कारण अचूक तारीख केवळ प्रशासकीय जे काही घोषणेनंतरच स्पष्ट होईल. जे काही 8वा हप्ता आहे जो काही तुम्हाला भेटला नाहीये जर का मिळाला असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तपासणी आणि गाळणी जे काही प्रक्रिया आहे ही यावेळी 8व्या हप्त्यानुसार होणारच आहे. राज्य शासनाने जे काही तुमच्या समोर पैसे ठेवलेले आहेत तर लाभार्थ्यांच्या पात्रतेची अत्यंत कठोरपणे तपासणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले KYC पूर्ण केले आहेत जर का नाही केली त्यांच्या 7/12 उतरल्यावरती जे काही त्रुटी आहे किंवा त्यांचे बँक खाते आहे त्यांच्याशी लिंक नाही जर का शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. सरकारने पारदर्शक जे काय आणण्यासाठी आणि केवळ गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. जमिनीची नोंदी जे काही अद्ययावत नसते जे काय आहे तुमच्या समोरच आहे. लाभार्थ्यांनी अर्ज करणे अशा प्रकारे तात्पुरते नाही तर स्थगित देण्यात आलेले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपली जी पोर्टलवर तपासणी केली आहे ते काय समोरच आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय करावे. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते मिळाले असतील आणि 8वा हप्ता हा म्हणजे थकला असेल विनाशकायक जे काय आहे सन्मान जे काय हवा असेल तर काही तांत्रिकी बाबी येऊ शकतात. तपासून घेणे गरजेचे आहे. सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली बेकायदेशीर जे काय बेनिफिशियरी स्टेटस तपासणी तिथे तुम्ही करू शकता. तर दिसत असेल की तात्काळ आपल्या तालुक्यातील जे काय आहे संपर्क साधावा. तुमचे बँक खाते DBT मार्फत सक्षम आहे की नाही ते तुम्हाला चेक करावं लागेल. अनेकदा बँक ते काय विलीन होते म्हणजे पैसे जमा होण्यास अडथळा येतो. मोबाईलवर जे काही नंबर येतात तर आर्थिकशी जो काही नंबर आहे तो 7/12 वरील आहे. तर आता जो नंबर येणार आहे तर आधार कार्ड वरील नावाशी जुळणे हा सर्वात बंधनकारक आहे. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी योजना आहे. योजना ही दुहेरी कायद्याशी जे काय आहे ठरत आहे. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे जे काही 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे टोटल 12,000 रुपये होतात आहे. तर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. हा निधी प्रामुख्याने जे काय आहे पेरणी केलीच पाहिजे. खते बियाणे आणि किट जे काय आहे किटकियाने म्हणजे ते काय होऊ शकतात हे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार देतो. म्हणजे विशेषतः कोरडवाहू जे काही अल्पन्य जे काही शेतकऱ्यांसाठी हा आर्थिक स्रोत आहे. त्यांच्या मोलाचा जो काही एक वाटा आहे डिजिटल माध्यमाचा वापर करून थेट लाभ हस्तांतरण DBT केले जात जे काही होऊ शकतं असल्यामुळे भ्रष्टाचाराला जे काही आळा बसलेला आहे. तर पूर्ण बघू शकता रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहे. यातूनच जे काही वगळलेले शेतकरी आणि तक्रार निवारण कक्ष ज्या शेतकऱ्यांची नावे पात्र असूनही यादीतून वगळली गेली आहे त्यांच्यासाठी सरकारने तक्रार निवारण कक्ष चालू केलेला आहे. जर तुम्ही सर्व कागदपत्रे योग्य दिली असून तुमचा हप्ता येत नाही तर शेतकरी योजना जी काय आहे ऑनलाईन तक्रार करू शकता.
तर पूर्णतः कृषी योजनेचा हा भाग आहे. सहाय्यकाची मदत घेऊ शकता. जे काय आयकर भरणाने जे काही शेतकरी शासकीय नोकरी जे काही असलेले व्यक्ती निवृत्तीवरतून जे काही येत असतात, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त या योजनेसाठी पात्र जे काही शेतकरी आहेत, कोणाचे नाव कुणाच्या पद्धतीने यादीत आलेलं आहे त्याच्यावर वसुलीची जे काही कारवाई आहे ती केली जाऊ शकते. आपली पात्रता ही स्वतःहून तपासून घेणे हिताचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. तुम्हाला या व्हिडिओमधनं काय म्हणजे समजण्यात भेटलं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि काय काय प्रचारामध्ये वेगळा बदल होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं, हे बदल झाले पाहिजे, लवकरात लवकर पैसे आले पाहिजे, तर तुम्हाला काय वाटतं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच या व्हिडिओ लास्टपर्यंत